प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या पवित्र नामाला धन्यवाद असो. आम्ही थोडा वेळ देवाच्या वचनाकडे आम्ही जाणार आहोत. आज आपण पाहणार आहोत पवित्र आत्म्याचं प्रतीक. बायबलमध्ये अनेक प्रतीक पवित्र आत्म्याविषयी वापरलेले आहेत. आम्हाला पाणी पाहायला मिळतं, अग्नी पाहायला मिळतो, वायू पाहायला मिळतो, तेल पाहायला मिळतं, वाणी, वर्षा, कबूतर अशा अनेक प्रतीक आम्हाला बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आज आपण प्रियांनो, आज आपण कबूतर याकडे आपण पाहणार आहोत. यावेळेस आम्ही देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. मत्तेकृत शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 16 वचन मी वाचत आहे. मत्तेकृत शुभवर्तमान याचं 10वा अध्याय आणि 16 वचन मी वाचत आहे. यास्तव तुम्ही सापासारखे चतुर आणि कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा. पण त्याच्या अगोदर सांगत आहे की लांडग्यामध्ये मेंढरांना जसे मी तुम्हास पाठवतो. लांडग्यामध्ये मेंढर, लांडगे जे आहेत बायबल सांगतं ते आंतरिक क्रूर आहेत. पण आणि आमची सेवा त्यांच्यामध्ये आहे आणि आम्ही त्यामध्ये टिकून राहावं. आमच्या सेवेमध्ये बाधा येऊ नये, आमची सेवा थांबू नये म्हणून बायबल सांगतं सेवक नवशिका नसावा. आम्ही देवाचे लोक विश्वासणारे नवशिके नसावे, तर आम्ही परिपूर्ण असावं. मग आम्ही परिपूर्ण कसे होणार आहोत, कशाच्या द्वारे आम्ही होणार आहोत? तर तो पुढे सांगतो की तुम्ही सापासारखे चतुर आणि कबुतरासारखे साळसूद व्हा. आम्ही चतुर पण असायला पाहिजे, सर्व गुण संपन्न आम्ही असलं पाहिजे आणि आम्ही निरुपद्रवी म्हणजे कुठल्याही प्रकारचा आमच्या कर्वे कोणत्याही व्यक्तीला, इव्हन आमचे शत्रू आहेत जे मानवामध्ये दडून बसलेत, सैतान त्यांच्या कर्वे काम करतो प्रियांनो. तर त्यांना हँडल कसं करायचं, त्यांना कसं काय, त्यांच्याबरोबर कसं काय डिलिंग करायचं, आमचं त्यांची ट्युनिंग कशी होईल, तर त्याच्याकरता एक स्पेशली प्रियांनो इथे कबुतराचा जो स्वभाव आहे तो मवाळ, शांत आणि मायाळू आहे. आम्हाला कबुतरामध्ये गडबड गोंधळ आम्हाला पाहायला मिळत नाही. कबूतर कुणावरही जुलूम जबरदस्ती करत नाही. पण जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आम्ही चालतो, आम्हाला पवित्र आत्मा काय सांगतो ते ऐकून त्याप्रमाणे आम्हाला चालायचं आहे. बायबल सांगतो योहान 14:26 मध्ये तो तुला शिकविल. ब्रॅनो, आम्ही पवित्र आत्म्यापासून आम्ही शिकूया. पण आज आमचा मूळ उद्देश आहे आमचा स्वभाव कसा असला पाहिजे. तर आमचा स्वभाव प्रियांनो निरुपद्रवी, जाच जुलूम जबरदस्ती आम्ही कुणावरही करत नाही. आम्ही ह्या प्रियांनो शांत मवाळ मायाळू स्वभावाने आम्हाला ह्या जगाला जिंकायचं आहे. आम्ही जर पवित्र आत्म्याला आनंदी करू तर पवित्र आत्मा आम्हाला सेवेमध्ये मोठं विजय देणार आहे. सेवेमध्ये मोठा विजय देणार आहे. सेवेमध्ये मोठा विजय देणार आहे. इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि 30 वचनामध्ये असं लिहिलं आहे की पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. पवित्र आत्म्याला आमचं मार्गदर्शक बनवायचं आहे. पवित्र आत्म्याला आम्हाला प्रियांनो आम्हाला त्याच्या इच्छेने आम्हाला चालायचं आहे.
प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं एफिसकराच्या पत्रामध्ये 4थ्या अध्यायामध्ये, प्रियांनो, आम्ही त्याला खिन्न करायचं नाही. आम्ही त्याला आनंदी करायचं आहे. आम्ही त्याला खुश करायचं आहे. आणि जेव्हा आम्ही त्याला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालू, तेव्हा तो आनंदी होईल. तेव्हा तो आनंदी होईल. आणि प्रियांनो, आमच्या सेवेमध्ये आम्हाला तो मोठं फळ देईल. मी वाचत आहे इफिसकरास पत्र 4था अध्याय आणि 30 वचन वाचतो. देवाच्या पवित्र आत्म्याला तुम्ही खिन्न करू नका. पवित्र आत्मा खिन्न कधी होतो? जेव्हा प्रियांनो आमच्यामध्ये जुना आदामाचा स्वभावाच्या द्वारे आम्ही काही करायला जातो, तेव्हा पवित्र आत्मा थांबतो. आम्हाला पवित्र आत्म्याचा जो स्वभाव आहे, निरुपद्रवी, शांत, मायाळू, त्याप्रमाणे आम्हाला चालायचं आहे. बायबल सांगतं मत्ते 12:31 मध्ये, प्रत्येक पाप आणि दुर्भाषण याची मनुष्याला क्षमा होईल, पण पवित्र आत्म्याविषयी कोणी दुर्भाषण करेल त्याला क्षमा होणार नाही. इथे काय पाहायला मिळतं आपल्याला? आपली सेवा, आपलं काम बंद पडेल. आमचं काम कधीही बंद पडता कामा नये प्रियांनो. हे अखंड अविरत चालू असलं पाहिजे येशूच्या द्वितीय आगमनापर्यंत. द्वितीय आगमनापर्यंत प्रियांनो, आम्ही नेहमी पवित्र आत्म्याला अडवतो. यावेळेस प्रेषितांचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 21 वचन मी वाचत आहे. प्रेषित याचा 7वा अध्याय आणि 21 वचन मी वाचत आहे. इथे आम्हाला पाहायला मिळतं, क्षमा करा, ते वचन असं आहे, अहो ताठ मानेच्या आणि हृदयांनी व कानांनी बेसुंती लोकांनो, तुम्ही पवित्र आत्म्याला सदा अडवता. तो म्हणतो, तुम्ही काय करता? पवित्र आत्म्याला तुम्ही सदा अडवता, त्याला ब्रेक लावता, त्याला थांबवता. प्रियांनो, पवित्र आत्म्याला थांबवणे म्हणजे प्रियांनो आम्हाला आमच्या सेवेला थांबवणे, आमच्या गोष्टीला थांबवणे, आमच्या देवाच्या कार्याला थांबवणे असं आहे. तर प्रियांनो, आम्ही काय करायचं आहे? आम्ही नेहमी पवित्र आत्म्याला मोकळीकता द्यायची आहे. आमची मान ताठ करायची नाही. आम्ही या गुणांनी भरून प्रियांनो, हालेलुया, त्याचे कानाने ऐकून आम्ही त्याला मोकळीकता दिली पाहिजे. आम्ही नेहमी म्हटलं पाहिजे, तू बोल, तू कार्य कर, तू तू तुझं कार्य करण्यासाठी मी मोकळीकता देत प्रियांनो. तर आमच्यामध्ये जो स्वभाव आहे तो देवाच्या कार्याला थांबवत आहे. तो थांबवत आहे. प्रियांनो, जेव्हा आम्ही देवाच्या योजनेप्रमाणे चालू, तेव्हा प्रियांनो अद्भुत काम होईल. पवित्र आत्मा अद्भुत काम करेल. पवित्र आत्मा अद्भुत काम करेल. प्रेषित 6 आणि 10 कडे आपण जाणार. प्रेषित 6 आणि 10 मी वचन वाचत आहे. पण ज्या ज्ञानाने व ज्या आत्मेने बोलला त्यांच्याने तोंड देवेना. इथं तो पवित्र आत्मेने परिपूर्ण असा होऊन तो सेवा करत आहे. आणि तो सेवा करत असताना प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं, प्रियांनो इथे आम्हाला पाहायला मिळतं की या सेवेमध्ये त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि प्रियांनो, तो मोठमोठे बायबल सांगतं वचन 8 मध्ये, प्रेषित 6:8 मध्ये, स्तेफन कृपा सामर्थ्य यांनी पूर्ण होत असा लोकात मोठी अद्भुत आणि चिन्हे करत असे. आणि म्हणून प्रियांनो, पुष्कळशे लोक उठून त्याच्याबरोबर वादविवाद करू लागले. पण तो ज्ञानाने आणि आत्मेने त्यास बोलला. तो भांडण वाद करत नाहीये. तो सौम्यपणे, शांतपणे
प्रियांनो, जसं कबुतराचा स्वभाव आहे तशा प्रकारे तो बोलत आहे त्यांच्या बरोबर आणि तो पवित्र आत्म्याच्या द्वारे काम करत आहे. तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहे आणि म्हणून ज्या ज्ञानाने आणि आत्मेने तो बोलला त्याला कोणालाही तोंड देवेना. म्हणजे त्याचे शब्द, त्याचे जे त्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य होतं आणि कुणालाही त्याला थांबवता आलं नाही. तुम्हाला आणि मला सुद्धा कुणालाही थांबवता येणार नाही प्रियांनो. पण आम्ही निरुपद्रवी स्वभाव आम्ही धारण केलं पाहिजे. राग आम्ही सोडून दिला पाहिजे. कटुपण, लोक विरोध करतील, लोक थांबवतील, लोक आम्हाला प्रियांनो प्रभूची सेवेसाठी पुष्कळ विरोध होता आहे आणि असेल. पण ह्याही स्थितीमध्ये प्रियांनो तुम्हाला आणि मला प्रियांनो काम करायचं आहे. आम्हाला काम करायचं आहे. आम्हाला देवाची सेवा करायची आहे. आम्हाला सुवार्ता सांगायची आहे. ख्रिस्त गाजवायचा आहे आणि प्रियांनो आम्हाला हे करायचंच आहे. नाहीतर आम्हाला प्रतिफळ नाही. देवाने आम्हाला सेवेसाठी निवडलंय, त्याचं काम करण्यासाठी निवडलंय. पण आमच्या सेवेत अडचण काय आहे? तर आमचा स्वभाव. म्हणून आम्हाला पवित्र आत्मेचं जे दर्शक आहे, कबूतर, त्याचा स्वभाव तो प्रियांनो निरुपद्रवी, कुणावरही बळजबरी न करणारा, त्रास न देणारा, कुणालाही आमचा त्रास होता कामा नये. कुणीही आम्हाला बोलू नये. आमच्यामध्ये ती फळं असले पाहिजेत. गलती 5:22 ची. लीनता, नम्रता, दया, प्रीती, क्षमा, ममता, चांगुलपण. प्रियांनो, आणि ही फळं आमच्यामध्ये पवित्र आत्माच निर्माण करतो. पवित्र आत्मा आम्हाला शांत, सौम्य, सापासारखा चतुर आणि कबुतरासारखा निरुपद्रवी बनवतो. आणि प्रियांनो, आणि अशा प्रकारे आम्ही विजयी सेवा करणार आहोत. आम्हाला देव विजयावर विजय देईल, विजयावर विजय देईल. प्रियांनो, प्रियांनो, दावीद राजाचं उदाहरण मला फार आवडतं. स्तोत्रसंहिता 119 आणि 83 कडे आपण जाऊया. स्तोत्रसंहिता 119 आणि 83 वचनाकडे आपण जाऊया. मी वाचत आहे. स्तोत्रसंहिता 119 आणि 83 वचन मी वाचत आहे. दुरा ठेवलेल्या बुदलीसारखा मी झालो आहे, तरी मी तुझे नियम विसरलो नाही. धुरा ठेवलेल्या बुदलीसारखा. प्रियांनो, पूर्वी गॅस नसायचा. पूर्वी प्रियांनो शेगड्या असायच्या, चुली असायच्या, लाकडं असायचे आणि वेगवेगळे माध्यम असायचे. आणि मग त्याच्यावर ठेवलेले जे भांडे असायचे, ते सर्व भांडे आम्हाला पाहायला मिळतं की ते सर्व काळे व्हायचे. मंडळी, काळे व्हायचे ते सगळे. आणि प्रियांनो एकदम धुरामध्ये ठेवलेले भांडे, त्यांच्यावर एक वेगळी लेअर येते आणि गॅसवरील भांडे ते स्वच्छ असतात. प्रियांनो, दाविदराचं म्हणतो, मी धुरा ठेवलेल्या बुदलीप्रमाणे माझं झालेलं आहे. म्हणजे माझी स्थिती अशी आहे. प्रियांनो, याचा अर्थ असा आहे, मला कितीही जगाकडून त्रास झाला, त्यांचा बोचरा स्वभाव, त्यांचे शब्द, त्यांच्या गोष्टी, तरी पण तो काय म्हणत आहे, तरी पण मी तुझे नियम विसरलो नाही. आम्हाला देवाचे नियम विसरायचे नाहीत. जर देवाचे नियम आम्ही विसरलो तर देवाची सेवा होणार नाही, देवाचं कार्य होणार नाही, देवाच्या गोष्टी होणार नाही. आम्ही सापासारखे निरुपद्रवी प्रियांनो, तरच आम्ही सेवेमध्ये टिकून राहू. येशूची सेवा, देवाची सेवा फळांवर आहे. आम्हाला बुद्धिमत्ता हवी, आमचं वाचन हवंय, आम्हाला ज्ञान हवंय. पौल म्हणतो, कोणताही सेवक नवशिका नसावा. पण आमच्यामध्ये स्पेशली निरुपद्रवी, कुणावरही बळजबरी नाही. आम्ही कुणालाही बळजबरी ख्रिस्त देत नाही. ते डुकरापुढे मोती टाकल्यासारखं होईल, असे मी सेवक पाहिले.
त्यांच्यामध्ये खूप नम्रता, लीनता आणि लोक त्यांच्यावर खूप प्रेम करतात. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळं. ते कुणावरही बळजबरी करत नाहीत कोणत्याही गोष्टीविषयी. देवाचं वचन, देवाचे नियम याच्या व्यतिरिक्त. त्यांचा अट्टा असा असतो, की देवाचे नियम पाळा, देवाच्या इच्छेने राहा, देवाच्या सोबत चाला. प्रियानो हा भाग बरोबर आहे. याविषयी आम्ही म्हणू शकतो. पण प्रियानो आमच्याकडे बायबल आम्हाला सांगतं, आमचा स्वभाव निरुपद्रवी असावा. आमच्याकडून कोणी दुखावले जाऊ नये. आम्ही दुखावले जाऊ नये म्हणून आम्ही बोलण्यास धीमे, रागास मंद आणि ऐकावं शीघ्र असं असलं पाहिजे. आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यर्थ शब्द नकोय. बायबल आम्हाला सांगते नीतिसूत्र 10:19 मध्ये, वाचाळता असली की पापाला तोटा नाही. आम्ही अधिक बोलणार नाही, अधिक सांगणार नाही प्रियांनो. जे तथ्य आहे, जे सत्य आहे, तेच आम्ही बोलायचं आहे. तेच बोलायचं आम्हाला स्पष्टपणे आणि धीटाईने परमेश्वर. आम्ही सूड घेणारे नाही, मनात राग बाळगणारे नाही. आम्ही असे आहोत. येशूने आम्हाला सांगितलं की तुझ्या एका गालात मारले तर दुसरा गाल पुढे करणारे आम्ही असलं पाहिजे. कोणी तक्रार करून आमची जर कोणी बंडी घेत आहे तर त्याला बंडी आणि बनियन सुद्धा द्यायचे, टी शर्ट सुद्धा त्याला द्यायचं आहे. त्याला देऊन टाका. प्रियांनो जो हिसकवू पाहतो त्याला पाठमोरं होऊ नको. प्रियांनो बायबलचं शिक्षण फार सुंदर आहे. जर कोणी तुम्हाला वेठीस नेऊन एक कोस घेऊन जात आहे तर 2 कोस जा. येशू आम्हाला खरे ख्रिस्ती बनवण्यासाठी आला. येशू आम्हाला खरे ख्रिस्ती बनवण्यासाठी आला. येशू आम्हाला त्याच्यासारखं कार्बन कॉपी बनवायला आला. प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण हेच आम्हाला सांगत आहे. येशूचं शिक्षण आम्हाला हेच सांगत आहे आणि बायबल आम्हाला सांगत आहे की प्रियांनो आम्हाला ख्रिस्ती जीवनासाठी नियम आहेत. ख्रिस्ती जीवनासाठी आम्हाला पुष्कळशा गोष्टी आम्हाला प्रियांनो बंधनं आहेत. आम्ही कुठेही काहीही आमच्या मनाने आमच्या बुद्धीने काहीही करू शकत नाही मंडळी. आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला दैवी नियम आहेत, आज्ञा आहे आणि त्याप्रमाणेच आम्हाला ख्रिस्ती जीवनामध्ये आमच्या मनाने आम्हाला काहीही करायचं नाही. ब्रॅन्ड पाऊल म्हणतो, मी आत्म्याच्या सामर्थ्याने आणि बुद्धीच्या सामर्थ्याने पण मी प्रार्थना करणार. तसंच प्रियांनो आम्हाला आमची सेवा आत्म्याच्या सामर्थ्याने आणि देवाच्या मार्गदर्शनाने, देवाच्या गोष्टीने आम्हाला करायचे आहे. देवाच्या गोष्टीने आम्हाला करायचे. सेवा आमच्या मनाने होणार नाही. सेवा आमच्या मनाने होणार नाही. सेवा देवाच्या इच्छेने, देवाच्या योजनेने, देवाच्या प्लॅनने, देवाच्या लिखित स्वरूपात लिहिलेल्या वचनाच्या द्वारे प्रेरणा आम्हाला करायची आहे. प्रभूची स्तुती असो. प्रभूच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. प्रभू खूप चांगला आहे. प्रियांनो यावेळेस मी तिथाचं पत्र याचा 2रा अध्याय 1 ते 10 वचनामध्ये आम्ही कसं असलं पाहिजे, आम्ही कसं असलं पाहिजे प्रियांनो, ख्रिस्ती जीवन काय आहे त्याच्याविषयी आम्हाला सांगत आहे. मी वाचत आहे, कारण सर्व मनुष्यास तारण देणारी अशी देवाची कृपा प्रकट झाली आहे. ती आपल्याला आशा शिकवते की धन्य अशा प्राप्तीची, म्हणजे थो देवाचे व आपला तारणारा ख्रिस्त याचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहत अधर्माला व अहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने, धार्मिक वृत्तीने आम्ही वागावे. त्याने स्वतःला आपला करता दिले यासाठी की त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व अधर्मापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर करून स्वतःचे लोक असे आपणासाठी शुद्ध करून ठेवले. या गोष्टी सांगून बोध कर आणि सर्व अधिकाराने दोषपदरी घाल, तुला कोणी तुच्छ मानू नये. तो म्हणतो की आम्हाला देवाची कृपा प्रकट झालेली आहे. आमच्या देवाने आम्ही आम्ही अधर्माला आणि अहिक वासनाला नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने, धार्मिक वृत्तीने वागायचंय आम्हाला. हे शिकवतो पवित्र आत्मा. हे सांगतो पवित्र आत्मा लोकांना जिंकण्यासाठी, लोकांपर्यंत जाण्यासाठी.
यासाठी त्यांनी स्वतःला दिलं, तुमच्या माझ्यासाठी खंडणी भरली आणि अधर्मापासून मुक्त केलं. आता अधर्माचं जीवन गेलंय आमचं, जुनं ते होऊन गेलं, सर्व नवीन झालेलं आहे. आम्ही चांगल्या कामात आम्ही तत्पर असावं आणि म्हणून देवाने आम्हाला शुद्ध करून आम्हाला स्वतःचे लोक म्हणून आम्हाला शुद्ध केलेलं आहे. आमच्यामध्ये जुना स्वभाव उफाळून येता कामा नये. पवित्र आत्मा कबुतराचा स्वभाव तो शांत सौम्य तसा स्वभाव देवा आम्हाला दे. तुझा स्वभाव आम्हाला दे, तुझा स्वभाव आम्हाला दे, तसा स्वभाव आम्हाला दे. आम्ही देवबापाकडे प्रार्थना करूया. आमच्या सेवेमध्ये कोणालाही त्रास होता कामा नये. आमच्या सेवेमध्ये प्रियांनो कुणीही दुखवता कामा नये. कुणी आमच्यामुळे आमच्या चुकीच्या सेवेमुळे कदाचित येशूच्या पवित्र आत्म्याला भट्टा लागेल आणि ते आम्हाला करायचं नाही. यावेळेस आम्हाला प्रियांनो आमचं जीवन कसं असलं पाहिजे? आमचं जीवन प्रियांनो रोमकाराच्या पत्रामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे. प्रियांनो 9 पासून मी पुढे वाचत आहे. आमच्यामध्ये प्रीती ढोंगा वाचून असावी, वाईटाचा वीट मानणारे, बऱ्याला चिटक राहणारे, ममतेने एकमेकावर बंधुप्रीती करणारे, आदर सत्कार करण्यात एकमेकांमध्ये पुढाकार घेणारे, आस्थेविषयी मंद नसणारे, आत्म्यात उत्सुक, प्रभूची सेवा करणारे, आशेने हर्षित, संकटामध्ये सहनशील, प्रार्थनेत तत्पर, पवित्र जनाचा गरजा भागवणारे, आदरातिथ्य करण्यात तत्पर, छळ करण्यास आशीर्वाद देणारे, आशीर्वादच देणारे, शाप न देणारे, आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करणारे, रडणाऱ्याबरोबर रडणारे, परस्पर एकचित्त असणारे, मोठ्या गोष्टीवर चित्त न ठेवणारे, लीनतेने ओढले जाणारे, स्वतःला शहाणे न समजणारे, वाईटाबद्दल वाईट अशी फेड न करणारे, सर्व मनुष्यासमक्ष सात्विकपणा राखण्याकडे लक्ष ठेवणारे, साधेल तर सर्व मनुष्याबरोबर नीती शांतीने राहणारे, सूड न उगवणारे, देवाच्या क्रोधाला वाढ देणारे. कारण सूड घेणं परमेश्वराकडे आहे. तो म्हणतो मी फेड करीन. तुझा शत्रू भुकेला असल्या त्यात खावायला दे, तहानेला असल्या त्याला प्यावायला दे. असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्याची राख करशील, असा शास्त्रलेख आहे. वाईटाने जिंकला जाऊ नको, बराने वाईटाला जिंक. प्रेरणा आम्हाला ह्या जगाला जिंकायचं आहे, ह्या जगाला जिंकायचं आहे, ह्या जगाला जिंकायचं आहे. आम्ही जगाला जिंकणारी लोक आहोत. येशूने सर्व जगाला जिंकलं. येशूचं कोणीही शत्रू नव्हता. त्याच्या स्वभावामुळं तो सर्वांवर इक्वल प्रेम करत होता. त्याच्या स्वभावामध्ये होतं की तो कबुतरासारखा निरुपद्रवी. सर्वांनी त्याला उपद्रव दिला, सर्वांनी त्याला त्रास दिला, सर्वांनी त्याला छळलं, सर्वांनी त्याला पेडलं, सर्व लोक त्याला सोडून गेले. योबाच्या बाबतीत आम्हाला हेच पाहायला मिळतं, पावलाच्या बाबतीत आम्हाला हेच पाहायला मिळतं, यशाच्या बाबतीत आम्हाला हेच पाहायला मिळतं. या सर्वांचा जगाने खूप छळ केला, त्रास दिला, पण त्यांचा स्वभाव निरुपद्रवी होता. निरुपद्रवी स्वभाव. आम्ही प्रियांनो जे आत्मेचे दीन ते धन्य, जे सौम्य ते धन्य. प्रियांनो देवाला आम्ही सांगूया, देवा आम्हाला असा स्वभाव दे, असं फळाचं जीवन दे, अशा फळांचं जीवन दे देवापा आम्हाला, की ज्याच्याद्वारे तुझी सेवा उत्तरोत्तर वाढत राहील, तुझी सेवा उत्तरोत्तर वाढत राहील. प्रियांनो आम्हाला हेच करायचं आहे, जे येशूने आम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्या पलीकडे आम्हाला जायचं नाही, त्याच्या पलीकडे आम्ही जाऊन काहीच करू शकत नाही. आम्हाला येशूच्या फाट्यामध्ये, वेलामध्ये, आज्ञेमध्ये आणि आज्ञा पालनामध्ये राहायचं आहे. मग आमच्या सेवेमध्ये मोठं फळ आम्हाला दिसणार आहे. त्याचं रहस्य आहे निरुपद्रवी स्वभाव. आजपर्यंत इतिहासात पाहायला मिळतं. प्रियांनो बाप्तिस्मा करणाऱ्याची योहानाची मान कापली, यशयाला चिरलं करवतीने, त्यांच्यावर डांबर टाकलं, त्यांना जाळण्यात आलं, त्यांना सिंहापुढे टाकलं, पण ते एकही शब्द बोलले नाहीत. कारण आमचा विश्वास न्याय करणाऱ्या देवावर आहे, आमच्या प्रभूवर आहे, ज्याने आम्हाला बोलवलं, ज्याने आम्हाला कॉल केला, ज्याने आम्हाला हे सगळं काही सांगितलं आहे.
ज्याच्या मागे आम्ही जात आहोत, फॉलो करत आहोत त्याला, त्याचे नियम आम्ही फॉलो करत आहोत. प्रियांनो, आमच्या सेवेत आम्हाला फळाकरता, प्रियांनो, आमच्याकडे सेवेकरता, आमच्याकडे सहनशीलता, सौम्यता, ममता ह्या सर्व गोष्टी, पण आम्हाला एका बाजूला चातुर्य सुद्धा असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, सर्वांचा आम्हाला त्रास झाले तर चालेल, पण आमचा त्रास कोणालाही होता कामा नये. कोणालाही होतं. आमची साक्ष प्रेरणा अशी असली पाहिजे, की प्रेरणा लोकांनी सांगितलं पाहिजे, की हा व्यक्ती आपल्या स्वमुखाने नव्हे, इतरांनी आमची स्तुती केली पाहिजे आणि देवाच्या नावाला हे सर्व गौरव जायला हवं. येशूच्या नावाला हे सर्व गौरव जायला हवं. प्रियांनो, इथे हे प्रतीक आहे पवित्र आत्म्याचं, कबूतर. कबूतर प्रियांनो, प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्तावर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त बाप्तिस्मा करून बाहेर आला, तेव्हा त्याच्यावर पवित्र आत्मा कबुतराच्या रूपाने त्याच्यावर उतरला आणि तिथून सेवा सुरू झाली. पण येशूकडे खूप नम्रता, लीनता होती. त्याने कुणालाही कानाला धरून ऐकायला सांगितलं नाही, तर म्हणाला, ज्याला कान आहे तो ऐको. म्हणजे ज्यांचे आत्मिक कान उघडलेले आहेत ते ऐकतील आणि त्यांच्यासाठी हा बोध आहे. आम्हाला आमच्या सेवेमध्ये आम्हाला यश हवं आहे, तर प्रियांनो निरुपद्रवी असं व्हायचं आहे. प्रियांनो, कबूतर कधी गडबड, गोंधळ केलेलं कधीच पाहायला मिळणार नाही. आम्ही सुद्धा असे शांत, सौम्य, निरुपद्रवी, प्रियांनो असा स्वभाव आमचा असेल, तर आम्ही लोकांना हवेसे वाटू. आज लोक आमचा तिरस्कार करत आहेत. आज लोक आम्हाला प्रियांनो द्वेष करत आहेत. येशूच्या विरोधात खटला चालवून त्याला बाहेर नेण्यात आलं. येशूवर खटला चालवला खोटा, जे त्यांनी काहीच केलं नव्हतं, पण एकही शब्द तो बोलला नाही. कापड चालवलेल्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. आमचा स्वामी आम्हाला सांगत आहे गप्प राहा, तर आम्हाला गप्प राहायचं आहे. बायबल सांगतं शांत राहा आणि लक्षात ठेवा, मीच परमेश्वर आहे. आमचा देव, आमचा प्रभू, आमचा स्वामी, आमचा दाता, आमचा त्राता जे काही सांगतो तेच आम्हाला करायचं आहे. त्याच्या पावलावर पाऊल टाकून आम्हाला चालायचं आहे. आम्हाला तो जे सांगतो ते करायचं आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देव आणि देव तुम्हाला निरुपद्रवी स्वभाव गुण देव आणि प्रियांनो, तुमच्यामधून ख्रिस्ताचा सुगंध प्रकट हो, ख्रिस्ताचं गौरव हो. जसं अरण्यात मोशेने सर्प उंच केला, तसं आम्ही प्रियांनो ह्या गुणांना उंच करूया. लोकांना आम्ही दिसता कामा नये. पाऊल म्हणतो, मी जगतो असं नव्हे, तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. आमच्यामध्ये ख्रिस्ताचे गुण जगाला दिसले पाहिजेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव तुम्हाला येशूच्या पवित्र आत्म्याच्या सर्व गलती 5:22 प्रमाणे फळांनी भरो आणि ख्रिस्तांचा सुगंध सर्व जगभर पसरो, दळवळो आणि येशूचं गौरव प्रार्थना करूया. थोर पवित्र देवा, तुला मान, महिमा, सन्मान, गौरव देतो. तुला उंचवतो आणि गौरवतो. तुझी स्तुती आणि महिमा गातो. तू खूप चांगला आहेस. तुझी दया सनातन आहे. हे तर सांभाळलं राखलं म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू. परमेश्वरा, सर्व जे प्रभू तुझे प्रिय लेकर आहेत, जे मेसेज ऐकत आहेत प्रभू, यावेळेस माझी प्रार्थना आहे, तुझा ते पवित्र आत्म्याला कधीच अडवणार नाहीत. पवित्र आत्म्याला मोकळीकता देतील आणि पवित्र आत्मा काम करेल या निरुपद्रवी स्वभावाच्या द्वारे. निरुपद्रवी स्वभावाच्या दाविद म्हणतो, दुर्जन जोपर्यंत माझ्या समोर आहे, मी माझं तोंड बंद ठेवेल. परमेश्वरा, आमचं तोंड बंद ठेवलं, पण तू बंद होणार नाही, तुला थांबवता येणार नाही, तू कार्य करशील असा आमचा विषय. लोकांचं तारण कर, त्यांना आकर्षून घे या गुणांच्या द्वारे. तुझ्या सेवकांनी लोक आकर्षले जावे, तुझ्या राज्यात यावे आणि जशी प्रेषिताच्या मंडळीमध्ये रोज भर पडत होती, अशी भर
प्रतिदिवशी पडू दे आणि तुझं गौरव हो दे प्रभू. जे जे हा मेसेज ऐकत आहे प्रभू, त्यांच्यावर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि आग्नी उतरून येऊ आणि हा निरुपद्रवी स्वभाव त्यांच्यामध्ये आता उतरून येऊ, अशी मी तुझ्याकडे कळकळीची आणि आग्रहाची प्रार्थना करत आहे. प्रभू परमेश्वरा, मी प्रार्थना करतो प्रभू, तू त्यांना बेचैन केलेलं आहे हे वचन ऐकत असताना. त्यांच्या हृदयामध्ये त्यांना प्रभू जेव्हा पेत्र भाषण करत होता प्रेषितांच्या पुस्तकामध्ये 2-3 अध्यायामध्ये, तेव्हा त्यांच्या अंतःकरणाला चूर लागली. ती चूर तुझ्या लोकांना लागू दे. ते बदलले जावं आणि ख्रिस्ताचा स्वभाव प्राप्त हो. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन, आमेन. Please like, share and subscribe our channel and don't forget to press the bell icon for more updates.